राजवीर मोहिते आज पण जिंकलात. काय सर, निदान एक दिवस तरी आमच्यासारख्या पामराला जिंकण्याची संधी द्या. जिंकणं असं मागून मिळत नसतं अर्जुन. यू हॅव टू अर्न इट. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, तुला जिंकू द्यायचं म्हणजे मी हारायचं. तुला तर मी हरवणार आहेच. तू बघच. अर्जुन, नाव उगाच नाही ठेवलं घरच्यांनी. नेम बरोबर होता माझा, पण ते काय. कारण देऊ नकोस. अरे नाही नाही नाही, कारण नाही देते मी. कारण नाही देते मी. जेन्युइनली सांगतोय की आज आज तर मी म्हणजे फुल एफर्ट्स लावले होते. अरे असा काय बघतोयस? मी खरं तू ना राजवीर बरोबर ओळखतोस. जितके जास्त एफर्ट्स लावशील तितकी नेम चुकण्याची पॉसिबिलिटी जास्त. सो मी तसं कधीच करत नाही. म्हणून शूटिंग करताना मी जितका रिलॅक्स असतो तितका कधीच नसतो. यू आर राईट. कॉन्सन्ट्रेशन फार महत्वाचं आहे. इथेच तर जग चुकतं. कॉन्सन्ट्रेशन आपोआप आलं पाहिजे. असं डेलिबरेटली कॉन्सन्ट्रेट करायला जाशील मग नेम चुकतो. हो का? पण तरी मी तुला हरवणार. तू बघ, उद्या मी तुला हरवणार. दवे निघायला हवं. अरे हो, आज बिझी आहेस ना तू फार. नवीन मॉडेल शोधतोयस म्हणे. मिळत नाहीये काय दवे? एक मॉडेल मिळत नाही. नॉट अ सिंगल मॉडेल. आपल्या कॉम्पिटिटर्सचे फोर्डिंग्स लागलेत आणि आपल्याला एक मॉडेल मिळत नाही. इतका महत्वाचा फेस्टिव्ह सीझन जवळ आलाय आणि आपल्या नवीन रेंजच्या बाबतीत लोकांना काहीच कल्पना नाही का? कारण अजून आपली ऍडव्हर्टाइजमेंटच नाही आली. पण आमचा स्टाफ इतका एफिशियंट आहे की आमचं कॅम्पेन अजून सुरूच होत नाही. सर मला असं वाटतंय हे बघा ना, ह्या दोन मॉडेल बेस्ट आहेत. तुम्ही पुन्हा एकदा विचार करू. सुष्मिता, आपल्याला आपल्या एथनिक वेअरसाठी मॉडेल हवी आहे, ज्याच्या चेहऱ्यामध्ये सिम्प्लिसिटी असेल. कळतंय? आय कॅन अंडरस्टँड सर, बट आपल्याला अशी मुलगी हवी आहे की जिच्याकडे बघून आपलेपणा वाटायला हवा. ऍडव्हर्टाइजमेंट बघणाऱ्या प्रत्येक माणसाला ती आपल्या घरातली वाटली पाहिजे. सोज्वळ, सालस आणि डिसेंट दिसायला हवी. फेलियर हा ऑप्शनच नाही. येस आय नो सर. किती जणांची टीम आहे तुझ्याकडे? टोटल 9 जणांची टीम. ओके. फ्रॉम नाउ ऑन ईच अँड एव्हरी मेंबर ऑन दिस मिशन कल्याण, डोंबिवली, दादर, ठाणा सगळ्या रेल्वे स्टेशनचा सर्वे करा.
आणि प्रत्येक रेल्वेच्या लेडीज कंपार्टमेंटच्या बाहेर लक्ष ठेवा. जी जी मुलगी साधी सोजवळ दिसेल त्या प्रत्येक मुलीला घेऊन या. ओके, विल डू दॅट. जस्ट डोंट डिसअपॉइंट मी दिस टाइम. आपली मॉडेल प्रत्येकाला आपली बहीण, वहिनी किंवा होणारी बायको वाटायला हवी, जिच्या डोळ्यात ऑनेस्टी असेल. आणि अशीच मुलगी हवी मॉडेल म्हणून. छान दिसतेस. उद्यापर्यंत नक्कीच मिळेल. मिळायलाच हवी, नाहीतर दुसरी नोकरी शोधा. निघा, वेळ कमी आहे तुमच्याकडे. एका दिवसात, फक्त एका दिवसात तुम्हाला हवी तशी मॉडेल तुमच्या समोर आणून उभी करेल. अरे बाबा, लवकर उतर. प्रति शिडी आतमध्ये घेऊन जा बघू. लवकर 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 लवकर, चल 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 चल. काय झालं, एवढा वेळ का लागतोय? आपले ते चीफ गेस्ट आहेत ना, ते अजून पोहोचलेच नाहीत. मग? आता ते आल्याशिवाय आपण सुरू कसं करणार? हो, पण कार्यक्रमाची वेळ उलटून गेली ना. अजून किती वेळ वाट पाहणार? हो, ते बरोबर आहे. हे काय, मी त्याला फोन लावतोच आहे. हा, आलोच. अबे म्हणत होते तुम्ही फंक्शनला जाणार नाहीयेत म्हणून. नाही, पण का? कारण माझ्या मोस्ट एफिशियंट स्टाफमुळे माझ्यासमोर खूप काम. आय कॅन अंडरस्टँड सर, पण फंक्शनला जाणं ही तितकंच महत्वाचं आहे. मुलगी मिळाली नाही ना? जाऊन शोधा. इकडे वेळ वाया घालवू नका. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते, ते कॉलेज तुमचं आहे. तुमच्या आजोबांचं नाव आहे त्या कॉलेजला. अँड द मेन थिंग इज दॅट त्या फंक्शनला जाण्याने आपल्या कंपनीचा ब्रँड एका राईट मार्केटमध्ये प्रमोट होतोय. सो यू हॅव टू. ओके.
हीच ती मुलगी. मला लगेच तिला भेटायचंय. कुठे आहेत त्या? सर अतिशय गुणी मुलगी आहे ते सर. सगळं ठीक आहे, पण कुठे आहेत त्या? सर त्या निघून गेल्या. त्यांना सांगितलं होतं मला भेटायचंय? हो सर, सांगितलं. स्ट्रेंज ना, इन्फॉर्म करून सुद्धा ती जाऊ कशी शकते? नाही, तिला उशीर होत होता म्हणून निघून जायचं का? तसं नाही. मग कसं? गोरेगावला तिचा वर्ग असतो ना कुठे? सर, गोरेगाव स्टेशनचा फुटपाथ आहे ना तिथे. तुम्ही ऑफिसमध्ये जा. समजलं सगळ्यांना? मग मला सांगा, अब्दुल कलाम कोण होते? डॉक्टर. बरोबर. ते शास्त्रज्ञ होते. मिसाईल मॅन. शाब्बास. ते आपल्या देशाचे 11वे राष्ट्रपती होते. बरोबर. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटतं, डॉक्टर अब्दुल कलाम राष्ट्रपती पदापर्यंत कसे पोहोचले असते? नाही, शांत व्हा. एकेकाने उत्तर द्या. तू बोल. ते डॉक्टर होते म्हणून. कारण त्यांचं गणित खूप चांगलं होतं. व्हेरी गुड. ताई, त्यांनी खूप छान अभ्यास केला आणि शिक्षण घेतले म्हणून. अगदी बरोबर. घरची परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही चिकाटी, मेहनत, जिद्द आणि स्वतःचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून त्यांनी रात्रंदिवस अभ्यास केला. आणि नुसताच अभ्यास नाही केला बरं का, त्याबरोबर ते कामही करत होते. कारण त्यांना माहित होतं की शिक्षण आणि ज्ञानामुळे माणूस मोठा होऊ शकतो. तुम्ही सुद्धा मोठे व्हाल. थोडीशी मेहनत घेतली ना तर तुम्हाला हवं ते तुम्ही होऊ शकता. काय? आणि मला सांग, तुला काय व्हायचंय? हॅलो. हाय मुलांनो, मला तुम्हाला सगळ्यांना एक गंमत सांगायची. लवकरच तुमच्या या टीचर खूप फेमस मॉडेल होणार आहे. मोठमोठ्या होर्डिंग्स लागतात, तुम्हाला माहितीये. तुमच्या मॅडमच्या पण एवढ्या मोठ्या मोठ्या होर्डिंग्स लागणार आहे. आवडेल ना तुम्हाला? तुम्ही येस, तुमच्यासाठी एक गुड न्यूज आहे. माझ्या एथनिक ब्रँडसाठी मॉडेल म्हणून मी तुम्हाला फायनल केले. अहो पण मी आय नो, पटकन विश्वास बसण्यासारखी गोष्ट नाही आहे. मी राजवीर मोहिते पाटील. माझी टेक्सटाईल कंपनी आणि आम्ही एथनिक वेअरची नवीन रेंज मार्केटमध्ये आणतोय. आणि त्यासाठी मॉडेल म्हणून मी तुम्हाला फायनल केलंय. काय? येस, ऍक्च्युली तेच सांगायला मी आलो होतो बॅक स्टेजला तुमच्या परफॉर्मन्स नंतर. हो पण तुम्हाला हे जास्त इम्पॉर्टंट होता, म्हणून तुम्ही मला न भेटताच इकडे निघून आले. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन्स. हे माझं कार्ड. या पत्त्यावर उद्या या. पुढच्या सगळ्या गोष्टी माझ्या ऑफिसमध्ये डिस्कस करू. एक्सक्यूज मी,
थँक्यू सो मच फॉर ऑफरिंग मी दिस अपॉर्च्युनिटी, बट आय एम रिअली सॉरी. मी नाही ऍक्सेप्ट करू शकत. का? मला नाही आहे इंटरेस्ट. तुम्हाला माहितीये तुम्ही किती मोठी अपॉर्च्युनिटी नाकारताय? म्हणजे लोक वेडी असतात मॉडेल होण्यासाठी, खूप स्ट्रगल करतात, पण तरी अशी संधी नाही मिळत त्यांना. हा? आणि तुम्ही नाही म्हणताय. खरंच तुम्ही कन्सिडर करा. ऍक्च्युली तसं नाही, अहो इतकं डिफिकल्ट नाही आहे ते. तुम्ही सगळं माझ्यावरच. मला खरंच नाही करायचंय. म्हणजे बघा, मुलांनाही आवडेल. काय मुलांना आवडेल ना तुम्हाला तुमच्या मॅडम मॉडेल झाल्या तर? तुमची हरकत नसेल तर प्लीज मी माझा वर्ग पुन्हा सुरू करू. सो मुलांनो, कुठे होतो आपण? हा, ध्येय गाठायचं असेल तर ते नजरेसमोर स्वच्छ दिसलं पाहिजे.